मित्रांनो, कसं आहे, आता सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका सगळीकडे चालू आहेत. मुंबईमध्ये काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, नाशिकमध्ये काय चाललंय, नागपूरमध्ये काय चाललंय, हे तर सगळेजण सगळ्यांच्या डोळ्यांनी बघतायत. भाजप म्हणतंय आमचं हिंदुत्व खतऱ्यामध्ये आहे. शिवसेना मनसे म्हणतात की मराठी माणूस धोक्यात आहे. खरं विचार करायला गेलं तर भाजपची जी काय आताची खेळी चालू आहे, म्हणजे मराठी माणूस आणि महाराष्ट्राबाहेरचा जो परप्रांतीय माणूस आहे त्यांना पण एकत्र घ्यायचंय, हिंदूंना एक दाखवायचंय. पण हे राजकारण 60-70 वर्षापूर्वी चालू झालं होतं, जेव्हा बाळासाहेबांनी याच राजकारणामुळे शिवसेनेची स्थापना केली. खरं म्हणायला गेलं तर ठाकरे बंधू बरोबर बोलतायत. आजची मुंबईमधली जी परिस्थिती आहे तिथं मराठी माणसाला डावललं जात आहे, मराठी माणसाचा विचार केला जात नाहीये. हिंदू हिंदू म्हटलं जात आहे, पण हिंदूंची साथ फक्त परप्रांतीयांनाच भारतीय जनता पार्टीकडून दिली जाते. यामध्ये मराठी माणसाचा स्वाभिमान, मराठी माणसाचं रक्त कुठे आहे? बरं, आपण म्हणतो आपण हिंदू आहे, आपण मराठी हिंदू हिंदी नाही केलं पाहिजे, ठीक आहे. बाहेरच्या कोणत्या पण राज्यात जावा, कर्नाटक, बेंगलोर, उत्तर प्रदेश, बिहार, या ठिकाणी कधी मराठी माणूस तुम्हाला इलेक्शनसाठी उभा राहिलेला दिसतो का हो? आपल्या मराठी माणसांनी तिकडे जाऊन कधी वोट बँक उभी केली असं दिसले का हो? तिथं जाऊन आपले नगरसेवक उभे राहतात, ते आपल्या मतांची मोजणी करतात. ते इकडे येऊन ही लोक कामासाठी, नोकऱ्यांसाठी आली, इकडे राहिली, चांगली गोष्ट आहे. भारत आहे, भारतामध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. पण याचा अर्थ असा नाहीये ना की तुम्ही त्या राज्यात आल्यानंतर तुमचे स्वतःचे वोट बँक तयार करताय, स्वतःचे एरिया तयार करताय, स्वतःचं अस्तित्व तयार करताय आणि तिथल्या मूळ ज्या लोकांचं आहे त्यांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करताय. बरं, हे सगळं महाराष्ट्रानेच का सहन करायचं? महाराष्ट्रातल्या लोकांनी जमिनी त्यांच्या, घरं त्यांची, जागा त्यांची, शेती त्यांची, या मुंबईला संपूर्ण महाराष्ट्राने पोसायचं आणि तिथल्या लोकांनी कर भरायचा, मराठी लोकांनी कर भरायचा आणि या बाहेरच्या राज्यातल्या येणाऱ्या लोकांनी तिथे येऊन त्यांची वोट बँक उभी करायची, त्यांचे मोहल्ले उभे करायचे, त्यांचे आमदार, त्यांचे खासदार आणि या मराठी लोकांना डावलण्याचा प्रयत्न आहे. कसं असतं, राजसाहेब सांगतात, पायाखालची जमीन गेली ना तर आपण स्वतःला सावरू नाही शकत. त्यामुळे पायाखालची जमीन तर आपण सोडली आहे, जमिनी तर कधीच विकल्यात. आता ह्या लोकांना आश्रय देणारे जे कोणी आहेत ते पण परप्रांतीय आहेत, पण आपल्यातले जे लांडगे आहेत ते त्यांना सपोर्ट करतात, त्यांच्यामुळे ते फोपवलेले आहेत. त्यांना बळ देणारे सुद्धा आपलीच लोक आहेत. त्यामुळे या इलेक्शनमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. आपण म्हणतो की ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र आले, येणार ना. राजकारण आहे, मराठी माणसाचा स्वाभिमान आहे, तो स्वाभिमान टिकवायचा आहे तर ठाकरे बंधू एकत्र येणार, कारण त्यांना मराठी माणसाचा तळमळ, मराठी माणसाचे प्रश्न समजतात. भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण हे बाहेरच्या लोकांनी जसं चालवलं जातं, म्हणजे बाहेरचे जे काही नेते आहेत ते आपल्या नेत्यांना सांगतात तेव्हा ते तसे वागतात. ठाकरे बंधूंना कोणी सांगायची गरज नाही, ते स्वावलंबी आहेत. ते म्हणतील ती पूर्व दिशा, मराठी माणूस त्यांना म्हणणार आणि ते सांगणार ती पूर्व दिशा. शेवटी मराठी माणूस टिकतो. बाकी काय, 15 तारखेला इलेक्शन द्याच. जय महाराष्ट्र.